नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले होते. पुन्हा एक विधान परिषदेचा आमदार फुटलाय काल, आणि तो कशासाठी? विधान परिषदेचं उपसभापती पद मिळावं म्हणून. खरंच महाराष्ट्रात ठाकरे संपलेत का? ठाकरे ब्रँड संपलाय का? बघा, 2024च्या अगोदर म्हणजे 22 मध्ये सुद्धा 13 खासदार फुटले, 40-45 आमदार फुटले. मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा किती निवडून आले? तर नेमकं काय कारण या सगळ्या गोष्टीला? ठाकरे गटाचे का खासदार आमदार फुटतायत? ठाकरे गटाची का अवस्था अशी दैनंदिन होत चाललेली आहे? नेतृत्व कमी पडतंय का? लोकच आता स्वार्थी झालेत? म्हणजे हे सगळी जी फुटून फुटून मंडळी जाते, स्वार्थी दुनियेचा बाजार झालाय का? या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की लोक किती स्वार्थी झाले ती, का उद्धव ठाकरेंचं नेतृत्वच लोकांना मान्य व्हाय नाही. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तसंच देशाच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय? फुटीरवाद हा कोणाला काय कळेनाच. आज एका पक्षात असला की उद्या दुसऱ्या पक्षात जातोय. म्हणजे रातोरात पक्ष बदलणारे नेतृत्व तयार झाले. आता अशा लोकांकडनं काय आपण घेणार आहे? काय अशा लोकांकडनं देशाचा विकास होणार आहे, राज्याचा विकास होणार आहे? फक्त सांगायचं की विकासासाठी आम्ही तिकडे चाललोय. आपण पाहिलं की उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार फुटलेले आहेत, ओमराजे निंबाळकर सहित हे जे सगळे खासदार आहेत आता जे फुटून गेले, आता त्या खासदारांचं असं मत आहे की आम्हाला विकास निधी मिळत नव्हता. आता विकास निधी मिळत नव्हता असं सांगितलं गेलं, आणि पुन्हा एका चॅनलनं बघा, त्या मुंबई तक जो चॅनल आहे त्या चॅनलनं सगळी गोष्ट समोरासमोर आणली की बाबा ओमराजे निंबाळकरच्या मतदारसंघात किती निधी दिला गेला, बंडू जाधवच्या मतदारसंघात परभणी किती निधी दिला गेला, आणि त्यातला खर्च किती झाला. त्यानंतर मात्र ह्यांची पोलखोल झाली. पुन्हा मुद्दा बाजूला केला विकास निधीचा, आणि पुन्हा म्हणले नेतृत्वानं विचार करावा. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी पाहता 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी फोडली. आता एकनाथ शिंदेची भूक एवढी वाढली की ते भाजपच्या पुढे जायचा प्रयत्न करतायत. आता म्हणजे उद्धव ठाकरेंचे सगळेच्या सगळे आमदार खासदार फोडायचे आणि आपला पक्ष बळकट करायचा, अशीच परिस्थिती आता एकनाथ शिंदेनी ठरवलेली आहे. आता एकनाथ शिंदेचे 7 खासदार होते, हे 6 आले, 13 खासदार झाले. उद्धव ठाकरेंचे 20 आमदार आहेत, विधान परिषदेला 6 आहेत. विधान परिषदेच्या 6 पैकी 1 जण जर गेला तिकडं, आता 20 पैकी किती फुटून आता तिकडे जातात ते सुद्धा महत्वाचं आहे. आता 20 पैकी जर काय आमदार फुटले तर मात्र एकनाथ शिंदेचा आकडा 70 वर जाईल. म्हणजे राज्यामध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष 1 नंबरला जाईल जवळपास. लोकसभेला तर गेलाय, विधानसभेला सुद्धा 1 नंबरला नेण्याची परिस्थिती आहे. बरं, हे असं का व्हायला लागलेलं आहे? उद्धव ठाकरे यांनी खरं तर आत्मपरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे का? लोक का फुटून जातात? बघा, राजकारण म्हणलं की आमदार खासदारांना भेटीसाठी कधीही उपलब्ध झालं पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. कधी गेलं तर गाठी भेटी घेता आल्या पाहिजे त्या. परंतु शिवसेनेची थोडीफार परिस्थिती वेगळी आहे, मनसेची परिस्थिती वेगळी आहे. यांचं नेतृत्व लवकर भेटत नाही अशी वारंवार टीकाटिप्पणी या फुटीर गटाकडून केली जाते. आता उद्धव ठाकरे यांचे 2000 बघा 19 मध्ये किती लोक फुटली होती. तसंच उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये किती जागा लढवल्या होत्या? तर उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये 22 जागा लढवल्या होत्या खासदारकीच्या, आणि त्या ठिकाणी त्यांचे 18 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये बघा, रामटेक, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिर्डी, उस्मानाबाद, लातूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा एवढ्या जागा निवडून आल्या होत्या उद्धव ठाकरेंच्या. मात्र त्यातले 13 खासदार सोडून गेले. नंतर विधानसभेला बघा
19 मध्ये लढवलेल्या 56 जागा निवडून आल्या होत्या उद्धव ठाकरेंच्या. आणि विदर्भातल्या 62 पैकी 4 आल्या होत्या, मराठवाड्यामध्ये 46 पैकी 12 आल्या होत्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 72 पैकी 5 आल्या होत्या, मुंबई आणि कोकण 72 पैकी 27 आल्या होत्या आणि एकट्या मुंबईमध्ये 36 पैकी 14 जागा उद्धव ठाकरेंच्या निवडून आल्या होत्या. आता नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आले होते, नगरपालिका नगरपंचायत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले होते. मात्र 2022 मध्ये ह्या पक्षामध्ये भली मोठी अशी फूट पडली आणि ती एकनाथ शिंदे यांच्या रूपानं फूट पडली आणि अनेक जण एकनाथ शिंदे सोबत गेले. 2022 मध्ये 40 आमदार आणि 13 खासदार 12-13 खासदार हे एकनाथ शिंदे सोबत गेले. एकनाथ शिंदे सोबत गेल्यानं एकनाथ शिंदे सोबत गेल्यामुळं उद्धव ठाकरेंकडे फक्त 18 आमदार राहिले होते त्या काळामध्ये. आता हे जरी सगळं असलं तरी 2024 ला बघा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र पिंजून काढला. ठाकरेंना मानणारे लोक महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा आहेत आणि अजून सुद्धा राहणारच आहेत. आता जरी हे 6 खासदार काही आमदार जरी फुटले असले सत्तेच्या लालसेपोटी, तरी 2029 ला निवडणुका ज्या वेळेस लागतील त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार हे निवडून येतील. हे पण तितकंच खरं आहे. उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे कुटुंबाला बाळासाहेब ठाकरेंना मानणारा हा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे. मग तो उद्धव ठाकरेंच्या मागे सुद्धा तसाच गेलेला आपल्याला दिसतोय. आता 2024 ची जी निवडणूक झाली बघा, 2024 मध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या आणि त्यापैकी 9 खासदार निवडून आले. आता मुंबईमध्ये 4 पैकी 4 जागा जिंकल्या गेल्या. म्हणजे त्यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई मध्य, दक्षिण उत्तर, मुंबई पूर्व आणि पश्चिम या अशा सगळ्या जागा जिंकल्या आणि त्याचबरोबर धाराशिव असेल, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, शिर्डी अशा सुद्धा जागा जिंकल्या गेल्या. मात्र आता 2026 मध्ये 6 खासदार फोडले एकनाथ शिंदेनी आणि आता उद्धव ठाकरेंकडे 3च खासदार राहिले. आता विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आलेले आहेत. विधानसभेला 92 जागा लढवल्या आणि 20 आमदार निवडून आले. त्यामध्ये सुद्धा बघा बाळापूर नितीन देशमुख, भायखळा मनोज जामोदकर, जोगेश्वरी पूर्व अनंत नरे, मेहनकर सिद्धार्थ खरात असे त्यांचे म्हणजे आळंदी खेड आळंदीला सुद्धा बाबाजी काळे हे निवडून आले. म्हणजे असे त्यांचे वर्सव्यासहित 20 आमदार निवडून आले. मात्र आता खासदारांची संख्या 18 वरून 9 वर आली, आमदारांची 56 वरून संख्या 20 वर आली आणि त्यातले विधान परिषदेवरती 6 आमदार आहेत. त्यापैकी 1 आमदार फुटला. 9 खासदारापैकी 6 खासदार फुटले. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे आता 3 खासदार राहिले, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजन विचारे 3 खासदार राहिले. मात्र आता त्यांच्याकडे जरी 3 खासदार असले तरी सुद्धा येणारी जी 2029 ची निवडणूक आहे ही निवडणूक सुद्धा जोरदार अशी निवडणूक होईल आणि यामध्ये सुद्धा पुन्हा ठाकरेंचं बलाबल आपल्याला दिसेल असं दिसतंय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना मानणारा प्रचंड वर्ग आहे. आपण पाहिलं असेल की उद्धव ठाकरे यांनी आता जो दौरा केला 4-5 दिवसाचा, त्यामध्ये त्यांनी उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवला गेले, पुन्हा परभणीला गेले, शिर्डीला गेले, जिथले जिथले खासदार फुटले त्या ठिकाणचा दौरा केला. ते सगळं पिंजून काढलं त्यांनी आणि पिंजून काढलं. दौरा उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रभर झाला जवळपास आणि लोकांची संख्या ही अभूतपूर्व होती. जशी पहिली संख्या लोकांची होती तशीच गर्दी आता सुद्धा झालेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक आहेत. जरी आमदार खासदार फुटले असले तरी सुद्धा पुन्हा ते निवडून येतील असंही दिसतंय. म्हणजे महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड हा सध्या तरी ब्रँडच आपल्याला दिसतोय. जरी बघा हे एकनाथ शिंदेसोबत जे गेलेले काय असतील सगळेच्या सगळे एकनाथ शिंदे सहित हे कोणाची ना कोणाची अडचण चौकशा ह्या सगळ्या कारणांमुळे हे सगळे सोडून गेलेले आहेत. प्रत्येकाची अडचण आहे, प्रत्येकाच्या मागे चौकशा लागलेल्या आहेत. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांच्या मागे सुद्धा
MSRDC मधल्या घोटाळ्याच्या चौकशा आहेत आणि त्यामुळंच त्यांनी शिवसेना सोडली होती, असंच ह्या सगळ्यांच्या मागे लागलेलं आहे. परंतु किती जरी सोडून गेले तरी ठाकरेंना मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे आणि तो मोठा वर्ग सुद्धा ठाकरेंच्या मागे आहे आणि पुन्हा ठाकरेंची निवडून येतील असे एकंदरीत सध्या चित्र आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील.